अब नहीं आऊंगा दोस्त, अब नहीं आऊंगा, बता देना. म्हणजे या शब्दांमध्ये फक्त निरोप नव्हता, तर भीती, अस्वस्थता आणि काहीतरी मोठं घडत असल्याची चाहूल होती. आणि त्यानंतर जे दृश्य समोर आलं ते अक्षरशः हादरवणारं होतं. डोक्यावर संसार, हाताला लेकरं, डोळ्यात घाई आणि ट्रेन पकडण्यासाठी हजारो लोकांची जीवघेणी धडपड. म्हणजे ही घटना आहे गुजरातच्या सुरत शहरातली उधना रेल्वे स्टेशनवरची. प्रामुख्यानं उत्तर भारतातल्या राज्यांकडे जाणाऱ्या ट्रेन पकडण्यासाठी रविवारी 19 एप्रिलच्या सकाळी या रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची अक्षरशः झुंबड उडालेली होती. एकाच वेळी 8,000 पेक्षा जास्त लोक रेल्वे स्टेशनवरती आल्यानं सगळीकडे गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. गर्दी इतकी वाढली की परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ लागली आणि काही वेळातच पोलिसांना गर्दी आटोक्यात आणण्यासाठी लाठीमार करावा लागला. या सगळ्या गोंधळात सर्वाधिक हाल झाले ते महिला आणि लहान मुलांचे. काही प्रवाशांनी सांगितलं की त्यांना 2 किलोमीटरपेक्षा जास्त लांब रांगेत अन्न पाण्याशिवाय 12-12 तास उभं राहावं लागलं. म्हणजे ही फक्त गर्दी नव्हती, ही एखाद्या भीतीनं पछाडलेल्या लोकांची धावपळ वाटत होती. आणि म्हणूनच नेमकं हे प्रकरण काय आहे, रेल्वे स्टेशनवर एवढी प्रचंड गर्दी अचानक का जमली होती आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे सगळं युद्धाच्या भीतीचा परिणाम आहे का, याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. मंडळी, सुरत मधल्या उधना रेल्वे स्टेशनवर जे घडलं त्यानं अनेकांच्या अंगावर अक्षरशः काटा आणला. स्टेशनवर गर्दी होती, पण ती नेहमीची गर्दी नव्हती. ती धावपळ होती, ती अस्वस्थता होती, ती भीती होती. डोक्यावर बॅगा, हाताला लेकरं, उन्हातानात तासनतास उभे असलेले लोक, पाण्यासाठी झुंबड, गाडीत चढण्यासाठी जीव तोडून चाललेली धडपड आणि अचानक पोलिसांचा लाठीचार्ज. आणि सोशल मीडियावर जे व्हिडिओ समोर आलेले आहेत त्यात लोक लोखंडी सळ्यांवरून उड्या मारताना दिसत आहेत. काही लोक धावत सुटले, काही जण मुलांना कवेत घेऊन बाजूला सरकताना दिसत आहेत. आणि अनेकांना एकच प्रश्न पडलाय की हे नेमकं चाललंय तरी काय, कारण हे दृश्य अशी होती जणू काहीतरी मोठं घडलेलं आहे. परिणामी अनेकांना लॉकडाऊनच्या काळात स्टेशन नंतर दिसलेली स्थलांतरित कामगारांची गर्दी आठवली. काहींनी तर थेट असा दावा केला की मध्य पूर्वेतील युद्ध, इंधन टंचाई, उद्योग बंद आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून लोक गावाकडे चाललेत. पण मंडळी, या गोंधळात तथ्य आणि भीती यांची सरमिसळ झाली आणि म्हणून या घटनेच्या मुळाशी जाणं महत्वाचं ठरतं. उधना रेल्वे स्टेशनवर घडलेली ही परिस्थिती अचानक निर्माण झालेली नव्हती. उत्तर प्रदेश, बिहार आणि इतर उत्तर भारतीय राज्यांमध्ये जाणाऱ्या प्रवाशांची संख्या गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणावरती वाढत होती. कारण स्पष्ट होतं, उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहेत, लग्न सराईचा हंगाम सुरू आहे आणि सुरतमध्ये काम करणारे लाखो स्थलांतरित कामगार या काळात आपल्या गावी परत जातात. उत्तर प्रदेश आणि बिहारमधील 20 लाखाहून अधिक लोक रोजगारासाठी सुरतमध्ये राहतात आणि दरवर्षी या काळात प्रवासाचा ताण वाढतो. पण यावेळी तो ताण एवढा वाढला की थेट व्यवस्थेवरच कोसळला. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार एकाच वेळी 8,000 पेक्षा जास्त प्रवासी उधना स्टेशनवरती जमा झाले. काही जण तब्बल 16 तास रांगेत उभे होते. 2-2, 3-3 किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या होत्या. कल्पना करा, प्रचंड उष्णता, डोक्यावर बॅगा, लहान मुलं सोबत, पिण्यासाठी पाणी नाही आणि ट्रेन येईल की नाही याची खात्री नाही. अनेकांनी सांगितलं की त्यांना तासनतास अन्न पाण्याशिवाय थांबावं लागलं. पाण्याची व्यवस्था झाली तेव्हा बाटल्यांसाठी लोकांमध्ये झटापट झाली. काही जण बेशुद्ध पडल्याच्या बातम्या समोर आल्या. ही केवळ प्रवासातील गैरसोय नव्हती, ही मानवी व्यवस्थेची कसोटी होती. यात सगळ्यात गंभीर बाब म्हणजे ट्रेनची क्षमता आणि प्रवाशांची संख्या यातलं भीषण अंतर. ज्या डब्यांची क्षमता 100 लोकांची, त्यात 500 लोक घुसत असल्याचं चित्र समोर आलं. आरक्षण मिळत नव्हतं, विशेष गाड्या अपुऱ्या पडत होत्या आणि त्यामुळे लोक तासनतास आधी स्टेशनवर रांगेत उभे राहत होते. म्हणजेच संकटाचं मूळ लोक अचानक पळून जात आहेत यात नव्हतं, तर प्रवाशांची मागणी आणि रेल्वेची क्षमता यांचं गणित कोलमडलं यात होतं. पण मग ही परिस्थिती एवढी बिघडली कशी? तर मंडळी, सुरुवातीला सगळं सुरळीत होतं, पण काही प्रवाशांनी रांग तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला आणि सगळी परिस्थिती बदलली. आधीच तणावात उभे असलेले लोक, त्यात ढकलाढकली, त्यातून वाद आणि मग गर्दी उसळली. ही गर्दी नियंत्रणाबाहेर जात असल्याचं पाहून पोलीस आणि आरपीएफला हस्तक्षेप करावा लागला आणि मग झाला लाठीचार्ज. प्रशासन त्याला सौम्य लाठीचार्ज म्हणतं, पण व्हिडिओज वेगळीच कहाणी सांगतात. कारण गर्दीत महिला होत्या, मुलं होती, वृद्ध होते. लाठीचार्ज नंतर काही क्षणांसाठी चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाल्याचंही सांगितलं गेलं. लोक लोखंडी बॅरिगेड ओलांडून पळत होते. म्हणजे क्राऊड मॅनेजमेंटचा प्रश्न केवळ तांत्रिक राहिला नव्हता, तो मानवी सुरक्षेचा प्रश्न बनला होता. आता जरा युद्ध आणि इंधन संकटाच्या दाव्याकडे पाहू. मंडळी, सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर असा दावा झाला की अमेरिका, इराण, इस्रायल तणावामुळे इंधन टंचाई निर्माण झाली, उद्योग बंद पडत आहेत आणि त्यामुळे कामगार गावाकडे परतत आहेत. हा दावा नाट्यमय आहे. उलट उपलब्ध अहवाल, रेल्वे प्रशासनाचं स्पष्टीकरण आणि स्थानिक घडामोडी एकच सांगतात की ही गर्दी मुख्यतः हंगामी प्रवासामुळे झाली. उन्हाळी सुट्ट्या, लग्न सराई, स्थलांतरित कामगारांची मोठी हालचाल आणि अपुरी रेल्वे क्षमता हे घटक अधिक ठोसपणे दिसतात. पण इतकं मात्र खरं, जेव्हा अशा दृश्यांमध्ये लोक घाबरलेले दिसतात, रांगा किलोमीटरपर्यंत दिसतात, पोलीस लाठीचार्ज करतात, तेव्हा लोक लगेच स्थलांतराचा अर्थ काढतात. लॉकडाऊनच्या जखमा अजून ताज्या आहेत म्हणून भीतीचं नरेटिव्ह पटकन पसरतं.
पण प्रत्येक गर्दी ही स्थलांतर नसते आणि प्रत्येक अफवा वास्तव नसते. पण याचा अर्थ प्रकरण छोटा आहे का? तर अजिबात नाही. उलट हे प्रकरण मोठा इशारा देतं. कारण प्रश्न केवळ त्या एका दिवसाच्या गर्दीचा नाहीये. प्रश्न आहे भारतातील स्थलांतरित कामगारांच्या प्रवास व्यवस्थेचा. दरवर्षी लाखो लोक गावाकडे परततात. मग दरवर्षी हीच गोंधळाची पुनरावृत्ती का? अतिरिक्त गाड्यांचं नियोजन पुरेसं का नसतं? स्टेशनवर पाणी, वैद्यकीय मदत, क्राऊड कंट्रोलची तयारी अपुरी का पडते? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक वेळी सर्वाधिक त्रास हा कामगार, महिला आणि मुलांनाच का सहन करावा लागतो? या सगळ्यात एक घटना अशी देखील समोर आली की पत्नीच्या अस्थि विसर्जनासाठी निघालेल्या एका तरुणाला गर्दीत ट्रेन मिळत नाही आणि नंतर पोलीस त्याला मदत करून ट्रेनमध्ये बसवतात. म्हणजे यंत्रणेत माणुसकी आहे. पण माणुसकी अपुऱ्या व्यवस्थेची जागा घेऊ शकत नाही. रेल्वे प्रशासनानं नंतर अतिरिक्त गाड्या चालवल्या. हजारो प्रवासी रवाना झाल्याचं सांगितलं. पोलीस तैनात केले. पण प्रश्न उरतोच, तो म्हणजे गर्दी इतकी वाढेपर्यंत थांबावं का लागलं? म्हणून मंडळी, उधना रेल्वे स्टेशनवरील ही घटना केवळ गर्दीची बातमी नाहीये. ही देशातील स्थलांतर, कामगार, पायाभूत सुविधा आणि प्रशासनाच्या तयारीवरती उभा राहिलेला एक मोठा प्रश्न आहे. युद्धामुळे पलायन सुरू झालं हा दावा सध्या ठोसपणे सिद्ध होत नाही. पण व्यवस्थेवरचा ताण, अपुरी तयारी आणि कामगारांच्या जगण्याची असुरक्षितता हे मात्र निर्विवादपणे समोर आले. आणि कदाचित म्हणूनच उधना स्टेशनवरचा तो गोंधळ फक्त एका दिवसाची घटना नाही, तो एक इशारा आहे. पुढच्या मोठ्या तणावापूर्वी व्यवस्था जागी होणार का? की पुन्हा एखाद्या स्टेशनवर अशाच रांगा, अशाच लाठ्या आणि अशाच भीतीची पुनरावृत्ती होणार? बाकी घडलेल्या संपूर्ण घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.